महत्त्वाची बातमी, कोकाटेंची सर्व जी खाती आहेत ती आता काढून घेण्यात आलेली आहेत आणि ही खाती वर्ग करण्यात आलेली आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे। हायकोर्टातून जर माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर मात्र त्यांना आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर कदाचित त्यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते। अर्थात त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध असणार आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा। मात्र या सगळ्या कायदेशीर बाबी असताना मात्र कुठेतरी सरकारवर देखील आता अंगुली निर्देश केला जात असताना आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जी सकाळी बैठक झालेली होती त्यातून जो एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो मात्र आता सर्वांच्या समोर आहे। तो म्हणजे आता माणिकराव कोकाटेंची जी सर्व खाती आहेत ती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची शिफारस जी आहे ती राज्यपालांना केलेली होती आणि राज्यपालांनी देखील ही शिफारस मान्य केलेली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत होतो। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत होता। मुकुल, नाशिकमध्ये आपण कशा पद्धतीने या सगळ्या निर्णयाचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो यावर बोलत होतो, तुझं म्हणणं पूर्ण करशील? नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे होते। जसं मी मगा सांगत होतो, छगन भुजबळ यांना डावलून अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर विश्वास दाखवलेला होता आणि त्यांना कृषी मंत्री सारखं मोठं महत्त्वाचं पद देखील दिलेलं होतं। मात्र गेल्या काही महिन्यामध्ये कृषी मंत्री असताना त्यांचे वादग्रस्त विधान हे चर्चेत राहिले। अखेर त्यांना आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आणि कुठेतरी त्यांची सोय करावी म्हणून त्यांना क्रीडा मंत्री हे पद देण्यात आलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा 1995 मध्ये त्यांनी जे काही करून ठेवलेलं होतं त्याची आता भरपाई त्यांना या निमित्तानं करावी लागत आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याबरोबरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठा धक्का ह्या निमित्तानं बसलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती। मात्र आता गेल्या काही महिन्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर नाशिक, धुळे, नंदुरबार अशा उत्तर महाराष्ट्र जबाबदारी एकीकडे दिलेली होती। मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण मुकुल समोर आलेलं आहे। मुकुल, आपल्यासोबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेऊयात। प्रवीण जी,